ही मोहीम करण्याचं संकल्पना सुचली ते म्हणजे यावर्षी एकूणच गणेशोत्सवाचं आणि गणेश विसर्जनाचं स्वरूप जे पाहायला मिळालं. मी पक्का पुणेकर आहे. मी पुण्यात वाढलो आणि हा एक ढोल ताशा कल्चर म्हणा, पुण्याचा गणेशोत्सव जिथनं गणेशोत्सवाला सुरुवात झाली, हे मी अतिशय लहान असल्यापासून म्हणजे गेली 40 वर्ष मी अनुभवतो आहे आणि तो बदलता गणेशोत्सव मी पाहिला आहे. पण तो बदल हळूहळू आपण ॲक्सेप्ट करत जातो. पण कुठेतरी गेल्या 5-10 वर्षांमध्ये घडलेला बदल, सोशल मीडिया आल्यानंतरचा घडलेला बदल हा एका वेगळ्या लेव्हलचा आहे आणि आता त्याच्यावर मध्ये जसा जास्त जास्त पैसा उतरत चालला आहे तसा जसं गणेशोत्सवाचं स्वरूप बदललं ते फार डिस्टर्बिंग वाटलं. शेवटच्या दिवशी कधी नव्हतं ते पुण्यात असं कधीच घडलं नव्हतं की जवळपास 37 तास मिरवणूक चालली, विसर्जन मिरवणूक. आम्ही अनेक वेळेला हे ऐकून होतो की विसर्जन मिरवणुकांच्या मार्गावरच्या जे रहिवासी असतात ते शेवटच्या काही दिवसांमध्ये आपली घरदारं सोडून जातात कारण त्यांना तो आवाज असह्य होतो. आणि डीजेच्या भिंतींबद्दल आधी रिस्ट्रिक्शन होती, पण डीजेच्या भिंती आणि त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम यावर्षी बघायला मिळाला कारण तासनतास एका जागी त्या डीजेच्या जवळपास 25-25 फुटाच्या असलेल्या भिंती या कॉन्स्टंट वाजत असताना त्याच्यासमोर उभं राहिल्यानंतर काय त्रास होतो हा आम्ही सगळ्यांनी प्रत्यक्ष तिथे उभं राहून अनुभवला. आणि ते किती अनबेरेबल असतं आणि तिथल्या रहिवाशांचं काय होत असेल, तिथल्या प्राण्यांचं काय होत असेल, तिथल्या रुग्णांचं काय होत असेल, विद्यार्थ्यांबद्दल तर आपण म्हणजे कल्पनाही करू शकत नाही. त्यामुळे ते बघितल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला की कुठेतरी हे स्वरूप बदलण्याची गरज आहे आणि कुठेतरी नागरिकांनी यात उतरून जर पुढाकार घेतला तरच हे स्वरूप बदलू शकतं आणि हे त्या लोकांपर्यंत जे या बाबतीतले डिसिजन मेकर्स आहेत त्यांच्यापर्यंत हे जर आपण पोचवू शकलो एक स्टँड घेऊन तरच हे होऊ शकतं. आणि नागरिकांचा पुढाकार नोंदवण्यासाठी म्हणून ही स्वाक्षरी मोहीम आम्ही हातात घ्यायचं ठरवलं. आम्हाला त्रास झाला मिरवणुकीमध्ये त्रास होण्यापेक्षाही जे बदललेलं स्वरूप होतं ते बघण्यासाठीच इतकं वाईट होतं आणि आम्हाला खात्री आहे की त्यात ती मिरवणूक बघितल्यानंतर किंवा तिथे जमलेली गर्दी बघितल्यानंतर हे लक्षात आलं की ह्यातली 99% लोकं ही स्थानिक नाहीत. आणि जेव्हा असं चित्र तुम्हाला बघायला मिळतं की एखाद्या ठिकाणी उत्सव साजरा होत असताना त्यातली उतरलेल्या गर्दीपैकी 99% लोक ही स्थानिक नसतात, तेव्हा तिथली परिस्थिती बदलण्याची खरंच गरज असते आणि म्हणून ही स्टेप आम्ही घेतली.